नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण मुलांच्या डब्यात देण्यासाठी झटपट तयार होणारे डाळ खोबऱ्याचे लाडू कसे करायचे ते पाहणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. तर त्यासाठी 1 वाटी भाजलेले शेंगदाणे घ्यायचे आहेत, 1 वाटी खोबरं, 1 वाटी पंढरपुरी डाळ. आता कढईमध्ये मध्यम आचेवर आपल्याला ही डाळ भाजून घ्यायची आहे. डाळ फक्त 1 ते 2 मिनटंच आपल्याला भाजून घ्यायची आहे, म्हणजे छान कुरकुरीत होते. तर इथे डाळ भाजून झाली आहे. आता आपण डाळ काढून घेऊयात. आता ही डाळ एका ताटात थंड होण्यासाठी पसरवून ठेवायची. आणि आता कढईमध्ये खोबरं भाजून घ्यायचं आहे. तर 1 ते 2 मिनटं मध्यम आचेवर खोबरं भाजून घ्यायचं. खोबरं भाजताना सतत हे एकसारखं हलवत भाजून घ्यायचं, म्हणजे सर्व बाजूने खोबरं छान असं भाजलं जातं. तर हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. तर इथे खोबरं भाजून झालं आहे. आता एका ताटात काढून घेऊयात. आणि आता थंड झालेली डाळ मिक्सरच्या भांड्यात टाकून वाटून घ्यायची. तर इथे डाळ छान अशी बारीक वाटून झालेली आहे. छान असं याचं पीठ झालेलं आहे. आता हे एका भांड्यात काढून घेऊयात. आणि आता याच भांड्यात भाजून घेतलेलं खोबरं आपल्याला वाटून घ्यायचं आहे. तर इथे खोबरं छान असं बारीक वाटून झालेलं आहे. आता हे खोबरं त्या डाळीच्या पिठात टाकायचं आहे. आता या भांड्यात भाजून घेतलेले शेंगदाणे आपल्याला वाटून घ्यायचे आहेत. तर इथे शेंगदाणे छान असे बारीक वाटून झालेले आहेत. आता हा शेंगदाण्याचा कूट या मिश्रणात टाकून घ्यायचा. तर आता यामध्ये 1.5 वाटी गूळ घालायचा आहे. तर गूळ छान असा व्यवस्थित खिसून घ्यायचा, म्हणजे पटकन मिक्स होतो. आता हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता यात एकाच टाईमला सर्व गूळ न टाकता अर्धी वाटी राहिलेला गूळ नंतरून टाकून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने हे सर्व मिक्स करून झालेलं आहे. आता राहिलेला गूळही यामध्ये टाकून हा मिक्स करून घ्यायचा आहे. आणि हे सर्व मिश्रण आता मिक्सरच्या भांड्यात टाकायचं आहे. तर इथे हे छान असं मिक्स करून झालेलं आहे. आणि आता थोडं थोडं मिश्रण मिक्सरच्या भांड्यात टाकून त्यामध्ये 1 ते 2 चमचे तूप टाकून हे छान असं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. तर इथे हे व्यवस्थित असं बारीक वाटून झालेलं आहे. आणि आता 2 चमचे तूप टाकून पुन्हा एकदा हे छान फिरवून घ्यायचं. तूप आणि गूळ हे एकत्र फिरवल्यानंतर ह्याचे छान असे लाडू वळले जातात. तर आता हे वाटलेलं मिश्रण एका भांड्यात काढून घेऊयात. आणि अशाच पद्धतीने सर्व मिश्रण वाटून घ्यायचं आहे. तर इथे सर्व मिश्रण वाटून झालेलं आहे. आता आपण याचे लाडू करून घेऊयात. तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त असे पटकन लाडू वळले जातात. तर मैत्रिणींनो, तुम्ही या लाडूची रेसिपी नक्की ट्राय करून पहा. सर्वांना नक्कीच आवडतील आणि आपल्या मुलांच्या हे डब्यात देण्यासाठी उत्तम पर्याय आहे. मैत्रिणींनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर इथे तुम्ही पाहू शकता लाडू मस्त असे वळले जात आहेत. तर अशाच पद्धतीने सर्व लाडू वळून घ्यायचे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा. आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्कीच करा. तर इथे आपले सर्व लाडू वळून झालेले आहेत. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.